पुण्यातल्या हॉटेलमध्ये नशेचा बाजार सुरू होता। फर्ग्युसन रोडवरील हॉटेलमध्ये ही नशा पार्टी रंगलेली होती। अल्पवयीन मुलांचा ड्रग्ज घेतानाचा व्हिडिओ समोर आला आहे, तर मुलांना बारमध्ये सर्रास दारू देतानाचा हा व्हिडिओ आहे। अग्रवाल प्रकरणानंतरही पुण्यामध्ये नशेचा बाजार सुरू आहे आणि त्यामुळे हे जे पब बार मालक आहे यांना अजूनही जाग आलेली नाहीये का, असा सवाल यामुळे उपस्थित होतोय। तर प्रशासनाला जाग आलेली नाही का, प्रशासन कुठे आहे असाही सवाल आहे। पुणे पोलिसांनी बारवाल्यांना आशीर्वाद या पोलिसांचा आहे का, असा सवाल यामुळे उपस्थित होतोय। पुण्यातील हॉटेलमध्ये सर्रास ड्रग्ज विक्री केली जाते का, असाही सवाल यामुळे उपस्थित होतोय। तर फर्ग्युसन रोडवरील L3U या हॉटेलमधील व्हिडिओ असल्याचा दावा केला जातोय। काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी पुण्यामध्ये एका मुलानं, अल्पवयीन मुलानं ड्रग्ज घेतलं होतं की नाही ते माहित नाही, मात्र दारू पिऊन ऍक्सिडेंट केलेला होता, अपघात केला होता आणि त्यानंतर आता पुण्यातल्या हॉटेलमध्ये नशेचा बाजार रंगल्याचं पाहायला मिळतंय। फर्ग्युसन रोडवरील हॉटेलमध्ये ही नशा पार्टी सुरू आहे आणि धक्कादायक म्हणजे अल्पवयीन मुलं नशा करताना दिसतात। आणि या विषयाधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे हे थेट पुण्यावरून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। चंद्रशेखर, काय सांगाल? आपण बघितलेलं आहे की एक अल्पवयीन मुलानं दारू पिऊन दोघांना उडवलेलं होतं, त्याचबरोबर अनेक घटना घडामोडी समोर येत असतानाच आता अल्पवयीन मुलं एका हॉटेलमध्ये नशा करताना दिसतात। काय अपडेट्स आहेत याविषयीचे आणि पुणे पोलीस काय करतात असा सवालही आहे। नक्कीच, खरं तर डेक्कन परिसरातील हे L3 लेझर नावाचं जे हॉटेल आहे त्या ठिकाणी पहाटेपर्यंतची पार्टी सुरू होते आणि याच पार्टीमध्ये चंद्रशेखर थोडंसं थांबवते मी आपल्यासोबत। UBT शिवसेना UBTच्या सुषमा अंधारे जोडले गेले आहेत फोन लाईनवरून, त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊयात। सुषमा ताई, तुम्ही पुण्यामधील ड्रग्जचे जे प्रकरण आहे ते समोर आणलेले आहे, त्याच्यावर आवाज उठवलेला होता, पण आता धक्कादायक असा व्हिडिओ समोर येतोय। अल्पवयीन मुलं या ठिकाणी एका हॉटेलमध्ये नशा करताना दिसतात, तुमची काय प्रतिक्रिया? सातत्यानं गेली 8 ते 9 महिने ड्रग्जवर माझी भूमिका मांडते आणि वारंवार करोडोचे जे ड्रग्जचे साठे पुणे, नाशिक, संभाजीनगर वेगवेगळ्या परिसरात आढळले, त्यावर आवाज उठवते। परंतु त्यावर उपाययोजना करण्याच्या ऐवजी राज्य उत्पादन शुल्क मंत्री श्री शंभूराज देसाई हे सत्तेच्या बळावर आमचाच आवाज बंद करायचा प्रयत्न करतात आणि आबरू नुकसानीचे दावे ठोकायची भाषा करतात। मला शंभूराज देसाईंना आता प्रश्न विचारायचा आहे की एक्साईज खात्याची अख्खी आबरू वेशीवर आता टांगली गेली आहे, आता काय करायचं बोला। अशा पद्धतीने जर पुण्यातल्या तरुणाईंच्या जीवाशी खेळ होत असेल तर मी पुन्हा एकदा ठामपणे सांगितलं पाहिजे की एक्साईज मिनिस्टर शंभूराज देसाई आणि सातत्याने ज्या अधिकाऱ्याला पाठीशी घातलं जातं, देसाईंचे अत्यंत लाडके एक्साईज अधिकारी पुण्यातले श्री राजपूत यांचं निलंबन तात्काळ झालं पाहिजे, त्यांच्यावर इन्क्वायरी बसली पाहिजे आणि शंभूराजेंनी नैतिकता म्हणून राजीनामा दिला पाहिजे, कारण त्यांच्याने या ड्रग्ज प्रकरणाला कसलाही आळा घालता येत नाहीये। निश्चितच सुषमाताई, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे। दरम्यान धन्यवाद, तुम्ही लोकशाही मराठीशी बोललात आणि प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। यानंतर पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, काय सांगाल? अल्पवयीन मुलं नशा करताना दिसतायत, नेमकं काय घडलं होतं या ठिकाणी आणि यावेळेला पोलीस काय करतायत असा सवाल उपस्थित होतोय। खरं तर शहरामध्ये ज्या पब्स आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली होती, परंतु पुण्यातील डेक्कन परिसरातील हे लेझर नावाचं हॉटेल आहे त्या ठिकाणी एक आलिशान पार्टी आयोजित करण्यात आली होती आणि या पार्टीमध्ये ड्रग्ज सुद्धा पुरवलं जात होतं। खरं तर या संदर्भातला एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमावरती व्हायरल झालेला आहे। 2 तरुण जे आहेत ते वॉशरूममध्ये जाऊन ड्रग्ज घेताना दिसत आहेत। खरं तर पुण्यातील हा जो परिसर आहे तो उच्चभ्रू परिसर समजला जातो आणि याच ठिकाणी पहाटेपर्यंतची सगळी पार्टी सुरू होती आणि या पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्जची विक्री सुद्धा केली जात होती। या सगळ्या याच्यावरती पुणे पोलीस काय कारवाई पाहणं महत्त्वाचं आहे, कारण आपण पाहिलं की गेल्या काही महिन्यापासून पुणे आणि ड्रग्ज याचं कनेक्शन सुरू आहे। पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये ड्रग्ज माफिया ललित पाटील हा ड्रग्जची विक्री करायचा, त्यानंतर ड्रग्जचे अनेक कारखान्यावरती पुणे पोलिसांनी छापेमारी करत कारवाई केली होती, परंतु आता हे नव्याने जे ड्रग्ज आलेलं आहे हे ड्रग्ज कोण विक्री करतं याचा शोध पुणे पोलीस घेणं फार गरजेचं आहे। फरा पण चंद्रशेखर, एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। एका बिल्डरच्या मुलांना जेव्हा दारू पिऊन गाडी चालवलेली होती, दोघांना उडवलं होतं, त्याच्यानंतर नियम कडक करण्यात आले आणि वय विचारूनच पब किंवा हॉटेल बार मध्ये एंट्री दिली जाईल असंही बोललं जात होतं। त्या नियमांचा गवगवा केला गेला, मात्र या वेळेला ते नियम धाब्यावर बसवलेत का असाही सवाल उपस्थित होतोय।
खरं तर पुणे पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाई केली, परंतु कालच्या पार्टीवरून हे सगळे नियम जे आहेत पुणे पोलिसांचे, या सगळ्या नियमाला केराची टोपली जी आहे ते पब्स आणि बार मालकांनी दाखवलं म्हणावं लागेल. कारण अशा पद्धतीनं ही जी पार्टी आयोजित केली जाते आणि त्या पार्टीमधून ड्रग्ज दिलं जातं, याच्यामध्ये प्रामुख्याने आपण पाहिलं तर पोलीस जितके जबाबदार आहेत तितक्याच जबाबदारी जी आहे ती उत्पादन शुल्क विभागाची आहे. या दोन्ही खात्या पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे मनुष्यबळ आहे, परंतु कारवाई करताना कुठं दिसत नाहीत. कारण जे ड्रग्ज घेणारे विद्यार्थी आहेत किंवा युवक आहेत, हे ड्रग्ज नेमकं येतं कुठून, त्याचबरोबर ललित पाटील याच्यासह दुसरा ड्रग्ज माफिया पुण्यामध्ये आता कोण निर्माण झाला काय याचाही शोध घेणं पोलिसांना आवश्यक आहे. कारण ड्रग्जचे पाळेमुळे खणून आपण ड्रग्ज बंद केलो असा दावा सांगणारे पोलीस पुन्हा पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्जची विक्री होती, याला काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. फरा निश्चितच चंद्रशेखर, आपण बघितलं होतं काही पबवर कारवाई झालेली होती, हॉटेल बारवर सुद्धा कारवाई झालेली होती, तरी सुद्धा या हॉटेलमध्ये अशा पद्धतीचे प्रकार सुरू आहेत. याच्यामुळे एकतर पोलिसांचा किंवा प्रशासनाचा या हॉटेलला आशीर्वाद आहे का असा सवाल होतो, आणि दुसरं म्हणजे त्यांच्यामध्ये धाक नाहीये का मग प्रशासनाचा, असाही सवाल उपस्थित होतोय. नक्कीच खरं तर प्रशासन जे आहे ते कारवाई करण्याचा एक भाग सांगत असतो, परंतु अशा पद्धतीच्या ज्यावेळेस पार्ट्या आयोजित केल्या जातात त्या पार्ट्या नेमकं आयोजन करतं कोण याचा शोध घेणं पोलिसांना अपेक्षित आहे. कारण प्रत्येक पोलीस स्टेशनच्या स्थानिक LIB-कडे या सगळ्या पार्ट्याविषयीची माहिती असणं आवश्यक आहे. कारण पोलीस एकीकडे कारवाईचं जरी या मोठ्या प्रमाणात कारवाई सांगत असलं तरी या ठिकाणी जी पार्टी आयोजित करण्यात आली होती त्या पार्टीमध्ये जे मुलं आहेत ते मोठ्या प्रमाणात आपल्याला डीजेवरती थिरकताना दिसत आहेत. खरं तर या ठिकाणी पहाटेपर्यंतची जी पार्टी सुरू होती त्या पार्टीमध्ये अनेकांना प्रवेश पैसे घेऊन दिला गेला असल्याची माहिती समोर येत आहे. आणि यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे ड्रग्ज सारखा अतिविषारी जो हा प्रकार आहे तो सुद्धा त्या ठिकाणी मुबलक प्रमाणात दिला जात होता असं सांगितलं जात आहे. एकंदरीत आपण पाहिलं तर पोर्शोकार त्यानंतर ललित पाटील या दोन प्रकरणातून पुणे पोलीस काय धडा घेतलात हे खरं तर पोलिसांना या ठिकाणी सर्वसामान्य नागरिक आता विचारताना दिसत आहेत. परा निश्चितच चंद्रशेखर, आणखी एक प्रश्न आहे, ही जी मुलं आहेत ती अल्पवयीन दिसत आहेत आणि एक नियम आहे तो म्हणजे अल्पवयीन मुलांना एंट्री द्यायची नाही हॉटेल किंवा बार सारख्या ठिकाणी, ज्या ठिकाणी दारू दिली जात असेल किंवा इतरही जे गोष्टी असतील त्यावेळेला. मग या वेळेला जे बार मालक आहेत किंवा हॉटेल मालक आहेत त्यांच्याकडून काही स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे का हा व्हिडिओ समोर आल्यानंतर? खरं तर या सगळ्या सोशल माध्यमावरून ज्यावेळेस हा व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर पोलिसांना सुद्धा या प्रकारची माहिती झाली म्हणावं लागेल. कारण ज्या ठिकाणी पार्टी आयोजित करण्यात आली होती, ज्या ठिकाणी हे सगळं घडलं, हे पोलिसांना या सगळ्याची कल्पना होती काय हाच मुळात संशोधनाचा विषय आहे. कारण अशा पद्धतीने शहरामध्ये अनेक ठिकाणी पार्ट्या ज्या आहेत त्या आयोजित केल्या जातात, परंतु पोलीस अशा पद्धतीनं कठोर कारवाई किंवा या ठिकाणी प्रवेश दिला जाताना ज्या नोंदी घेतल्या जातात त्यावरती काय नियमावली या ठिकाणी पोलिसांनी लावलेली आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. परंतु या ठिकाणी जे युवक आहेत किंवा जे विद्यार्थी आहेत त्यांना जो प्रवेश मिळालेला आहे तो कुठल्या निकषावरती प्रवेश मिळाला, खरं तर याबाबतची पोलिसांनाच माहिती आहे का नाही याचा शोध घेणं महत्त्वाचं असणार आहे. फरा चंद्रशेखर, ही जी पार्टी आहे याच्यामध्ये अल्पवयीन मुलं आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहेत, ते ड्रग्ज करताना दिसत आहेत, त्यामुळे एकतर ड्रग्ज विषयीचा प्रश्न आहेच की यांच्याकडे ड्रग्ज नेमकं कुठून आलं, पण दुसरा हाही प्रश्न उपस्थित होतोय की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ही जी मुलं आहेत अल्पवयीन ती कोणाच्या सांगण्यावरून तिथपर्यंत गेली, कोणी ही पार्टी आयोजित केली होती? खरं तर या पार्टीचा जो आयोजक आहे याचा शोध आता पुणे पोलीस घेत आहेत. खरं तर 2 दिवसापासून ही पार्टी होणार आहे अशी माहिती आहे ती युवकांमध्ये पसरली होती आणि काही युवकांनीच या सगळ्या पार्टीचा जो ज्या ठिकाणचा प्रवेश आहे त्या ठिकाणी मिळवलेला होता. खरं तर डीजे लावून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डान्स आणि इतर त्या ठिकाणी सुद्धा संगीताचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचबरोबर हे जे ड्रग्ज घेणारे युवक आहेत त्या ठिकाणी एका ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी त्या दोन्ही तरुणांनी ड्रग्ज घेतलेला आहे. ही पार्टी आयोजित कोणी केली, त्याचबरोबर शहरातील मध्यवर्ती आणि आजची अति उच्चभ्र समजल्या जाणाऱ्या जो डेक्कन परिसर आहे त्या ठिकाणी ही सगळी पार्टी होती. खरं तर त्या ठिकाणी शहरातील जे अतिवरिष्ठ अधिकारी आहेत जवळच त्या ठिकाणी राहायला आहेत, परंतु पाटेपर्यंत चालणाऱ्या पार्टीचा आवाज या पोलिसांना कसा आला नाही हे पाहणं खरं तर महत्त्वाचं असणार आहे. निश्चितच चंद्रशेखर, याविषयीचे अपडेट आपण घेत राहूया. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.